श्रोते हो नमस्कार. PCT's इन्फिनिटी 90.4 FM च्या या यूट्यूब चॅनलवर आता आपण ऐकणार आहोत जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक विशेष संवाद विशेश आहे, कारण आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत आजच्या दिवसाच्या निमित्ताने ते आपले पाहुणे सुद्धा खास आहेत. नादवेद किमयागार अर्थात ज्ञानोदय, मनात, कॅनव्हास, झपुर्झा, संगणक युग, मुसाफिर, गणिती, बोर्ड रूम, गुलाम, थैमान चंगळवादाचे, लाईमलाईट, आणखीन किती नावं घ्यायची. पण ही सगळी नावं म्हणजेच अच्युत गोडबोले. आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या आणि पुस्तकांवर प्रेम करायला लावणाऱ्या एका अतिशय निष्ठावंत अशा लेखकाशी आपण संवाद साधणार आहोत. आपला हा खरंच खूप मोठा भाग्याचा दिवस आहे की आजच्या दिवसाच्या निमित्ताने अच्युत गोडबोले सर आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. सर, तुमचं मनापासून स्वागत आपल्या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. व्यवस्थापन असो, विज्ञान असो, तंत्रज्ञान, व्यवसाय, कलाक्षेत्र, शरीरशास्त्र, मानसशास्त्र, गणित अशा सगळ्याच विषयांमध्ये सखोल अभ्यास करून प्रचंड ज्ञानसाठा तुम्ही सर्व वाचकांच्या समोर कायमच मांडत आलेले आहात. आणि खरंच सर, आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने हा ज्ञानसाठा म्हणजे शब्दशः खजिना आहे. आणि हा खजिनाचे जे तुम्ही निर्माते आहात आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने, म्हणूनच तुमच्याकडून काही खास रहस्य आम्हाला जाणून घ्यायचे आणि त्यासाठी विराज आणि मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. जसं पुस्तकामध्ये तुम्ही भरभरून लिहित असता तसंच आमच्याशी संवाद सुद्धा साधाल अशी आम्हाला खात्री आहे. तर सगळ्यात पहिलाच मला हेच विचारायचं की आता जशी मी ही यादी सांगितली, पुढच्या काही वर्षामध्ये ती यादी आणखीन मोठी होणार आहे. ह्या सगळ्या पुस्तकांसाठीची प्रेरणा, लेखनासाठीची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? त्याचं असं झालं की खरं म्हणजे मला कुतूहल खूप मोठं आहे आणि ते अजून मेलेलं नाही. हे माझं नशीब आहे. खरं म्हणजे नशीब किंवा एक जपलेली गोष्ट आहे. आजकाल कुतूहलच फार नसतं. परीक्षेकरता म्हणजे मार्कांकरता फक्त अभ्यास. तर मला तसं कधीच झालं नाही. तो विषय किती सुंदर आहे, विज्ञान किती छान आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये शिरून अभ्यास करायचा. परीक्षेला काही नाही वेगळा मुद्दा. मी गणितामध्ये तसंच झालं की माझा 5वीत असताना 7वीतले सोडव गणित, 6वीत असताना 8वीतले सोडव. माझा वडील मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर आणि अतिशय हुशार. म्हणजे मला गणित किती जास्त आहे ते दाखवायचा प्रश्न नव्हता, पण ते सोडवायला मजा यायची. आणि एकच गणित 3 पद्धतीने कसं सोडवता येईल, त्यातली एलिगंट पद्धत कुठली हे शोधण्यात मजा. पण 7वीचे प्रश्न काही 5वीत येणार नसतात, पण सोडवायला किती मजा, सगळ्यातला आनंद घेणं. आमच्या घरी कुमार भीमसेन जोशी, पंडित जसराज याची नंतर करंदीकर, बापट, पाडगावकर घरी ते काव्यवाचन व्हायची. तेव्हा घरात विज्ञान, तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच ह्याच्यापेक्षाही जास्त चित्रकला, साहित्य, संगीत मोठं आहे. माझी बहीण सुलभा पिशवीकर ही गाणं शिकलेली, केशवराव मोंडकरांकडे, मोगोबे कुर्डीकरांकडे, पुष्पा आगरकर माझ्या बहिणीसारखी, ती पण मराठी साहित्य याच्याशी अगदी. तर या सगळ्यांचे परिणाम माझ्यावर खूप झाले. पुढे IITत गेलो असताना आणि मी म्हणजे बोर्डात सोडवलो, तो युनिव्हर्सिटीत पाहिला. गणितात पहिली ते IIT पर्यंत जवळपास एकही मार्क गेला नाही. आणि त्यावेळी युनिव्हर्सिटी तुम्ही पहिल्या आला तर IITची एंट्रन्स देण्याची गरज नव्हती. खरं म्हणजे जेई डायरेक्टली ऍडमिशन मिळायची. पण मला सोलापूर कोणी सांगितलंच नाही. पण तरी मी एंट्रन्स एक्झामिनेशनला बसलो. मग बऱ्यापैकी रँक होल्डर होतो. मग मी केमिकल इंजिनिअरिंगला गेलो. पहिली 3 वर्ष मला चांगले मार्क्स पडले. पण नंतर आमचा एक ग्रुप स्थापन झाला आणि त्या ग्रुपमध्ये TIFR, IIT आणि BIRC यातली प्रचंड हुशार मंडळी होती. म्हणजे क्वांटम फिजिक्स स्टॅनफोर्ड मध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर पासून जगातल्या 50 मॅथमॅटिशियन पैकी एक श्रीकृष्ण दाढी म्हणून अशा सगळ्या गोष्टी. आणि ते त्यांच्या विषयात तर ग्रेट होतेच, पण त्याला इतिहास, अँथ्रोपॉलॉजी, हिस्ट्री, म्युझिक, लिटरेचर, आर्ट्स, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी सगळ्यातच रस होता. नुसतं रस नव्हतं, डीप अंडरस्टँडिंग नॉलेज होतं. आणि त्याचं कारण महत्वाचं मला वाटलं की म्हणजे हे शिकणं आणि हे कळणं म्हणजेच खरी परीक्षा आहे. नुसतं बीटेक होऊन अमेरिकेत जाणं काय विशेष आहे, हे चिल्लर असं वाटतं आम्हाला. आमच्याकडनं शिकून GREतून अमेरिकेला जाणे डजनावरे बोलवत आम्ही तर सांगायचो, म्हणजे तसं करावंसं कधी वाटलं नाही. पण म्हणजे माणूस जेव्हा निर्माण झाला, म्हणजे साधारण म्हणजे माणसाचा इतिहास 1 लाख वर्षाचा जर घडला, 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला, मग उत्क्रांती माणूस झाला. पण माणूस जेव्हा आला त्यावेळी समुद्राला ओहोटी भरती येत असणार, सूर्यचंद्र उगवत मावळत असणार, मोठे प्राणी रानं खात असणार, भूकंप असणार, ज्वालामुखी असणार. तेव्हा माणसांनी का हा प्रश्न विचारला आणि तो त्या प्रश्नाचं उत्तर देत त्यांनी विज्ञान
ची वाढ झाली आणि नंतर त्यांनी आपल्या आयुष्याला मदत कसे वळवता येईल म्हणून त्यांनी तंत्रज्ञानाची हे मग माणूस एकत्र राहायला लागला. त्याच्यातनं सोशॉलॉजी, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स ही सगळी शास्त्र निर्माण आणि माणसाने आयुष्याचा अर्थ लावायला सुरुवात केली की आपण जगतो का वगैरे. त्यातून संगीत, साहित्य, चित्रकला ते कसं घडलं असलं पाहिजे. त्यातले शिलेदार कोण होते, त्यातले मूलतत्व काय होते, आपल्याला सगळं समजणं शक्य नाही. लोक मला अजून म्हणतात तुम्ही स्वतःला या विषयातले तज्ञ समजता का. मला मुळीच तज्ञ समजत नाही, पण मी विद्यार्थी समजतो. ते शिकून ते सोपं करून कसं सांगता येईल, कारण हीच परीक्षा हे कळणं. विश्व, त्याच्यानंतर पृथ्वी कशी निर्माण झाली, जीव कसा निर्माण झाला, उत्क्रांत माणूस कसा निर्माण झाला. हे किमयागार पुस्तक हेच आहे, विश्वाच्या उगमापासून माणसाच्या उगमापर्यंत. तर ह्यातले मुख्य शिलेदार कोण होते. अर्थशास्त्रात सुद्धा संबंध म्हणजे माझं पुस्तक तर कुठल्याही 3 लेवलवरती चालतं. किमयागार, अर्थात, मनात, जपूचा गणित, ही सगळी पुस्तक, बोर्डरूम, ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये एक म्हणजे त्या विषयाचा इतिहास असतो, त्या विषयातल्या शिलेदारांची चरित्र असतात आणि त्या विषयातली तत्व असतात. किमयागामध्ये वाचून रिलेटिव्हिटी कळली असं सांगायची का लोक आहेत, किंवा मनात वाचलं मला बिहेवियरिझम आणि कॉग्निटिव्ह सायकोलॉजी कळली असं सगळे लोक आहेत, किंवा अर्थात वाचलं मला केन्झियनिझम कळला, किंवा केन्स आणि फ्रीडमन यातला वाद कळला. आणि किमयागार वाचून मी स्टॅनफोर्ड प्रोफेसर आहे, कारण विज्ञानाची आवड लागली. अर्थात वाचलं इकॉनॉमिक्स कळायला लागलं. मी आता IMF मध्ये इकॉनॉमिक्स. मनात वाचलं नैराश्य गेलेले हजारो लोक आहेत, किंवा मुसाफिर वाचून 18 लोकांनी आत्महत्या बसून परावृत्त झाले. आता हे किती कॉपीज खपल्या, किती पैसे, प्रसिद्धी हा भाग सोडणे, पण इथे मी पोहोचतोय लोकांपर्यंत, त्याचा परिणाम होतोय, आयुष्य बदलतोय, ह्याचा मला खूप आनंद होतो. आज मी असं रस्त्यावर गेलो की 15, 20, 30 लोक जे आदर करतात, येतात, जवळ सांगतात ह्या पुस्तकाने किती मदत झाली, त्याने आयुष्य कसं बदललं, ते नैराश्य कसं केलं. ह्यांनी मला खूप आपण कधी चांगलं करतोय, पोचतोय लोकांच्या हृदयापर्यंत असं मला वाटतं. आणि ते महत्वाचं. त्यामुळे हे जे कुतूहल आहे, शोधत जाणं, ही म्हणजे अजून ज्याला खास शब्द चुकीचं ते माझं गेलेलं नाही. म्हणजे अजून मी तसं करत असून कुठल्याही विषयात करत असतो. तर त्यामुळे मला असं वाटतं ही माझी प्रेरणा आहे की हे विश्व, पृथ्वी, माणूस हे समजावून घ्यावं. मग त्यात सगळी अर्थशास्त्र आलं, मानसशास्त्र आलं, सोशॉलॉजी आली, त्यामध्ये गणित आलं, म्हणजे त्या या सगळ्यामध्ये विज्ञान आलं, संगीत, साहित्य, चित्र, हे सगळं माझं आहे. मला असं कधीच वाटलं नाही आपल्याला काय करायचंय, परीक्षेला येणार आहे का, तेवढं कशाला ऑप्शनला वर कधी टाकलं नाही. हे सगळं माझंच आहे आणि म्हणून त्या विषयांवर मी लिहितो. आणि ही माझी खरी प्रेरणा आहे. नक्कीच, खरंच आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की कुतूहल तुमचं कायम जागृत असतं, आणि ज्या माणसाचं कुतूहल जागृत असतं त्या माणसाला थोडं जरी स्थैर्य आलं की लगेच कुठली तरी गोष्ट नवीन जन्माला येते आणि त्यावरती तो काम करायला लागतो. तसंच तुमचं झालं असं म्हणायला हरकत नाही. पुस्तकांचं नाव जरी वाचलं किंवा लेखकाचं नाव जरी वाचलं तरी अच्युत गोडबोले या नावातच सगळं येतं. आज ही स्थिती गेली कैक वर्ष आपण बाजारामध्ये बघतो आहोत, पुस्तक प्रेमींमध्ये बघतो आहोत. पुस्तकाचं मुखपृष्ठ हे अत्यंत महत्वाचं असतं पुस्तक खरेदी करताना वाचकांच्या मनात पटकन जागा निर्माण करण्यासाठी. तर यावरती सुद्धा कॉन्टेंट प्रमाणेच तुम्ही काम करता का, कसं करता? नाही, खरं म्हणजे मुखपृष्ठावर जे पब्लिशर असतात ते 3-4 ऑप्शन्स मी काही आयडिया देतो ते, आणि साधारण कंटेंट काय त्याला माहित असतं, त्याप्रमाणे ते 3-4 ऑप्शन्स देतात आणि साधारण त्यातला तो जो मला बरा वाटेल तो मी निवडतो. अच्छा, मुखपृष्ठ, मनपृष्ठ, पण मला या त्या सगळ्यापेक्षा म्हणजे ते काही असतं आज जे मटेरियल आहे ते मुसाफिर ची 2-3 वर्षन झाली. माझा टाय घालून आहे, दुसरा एक झब्बा घालून आहे, दुसरा एक शर्ट घालून आहे, अशी बरीच वर्षन झाली माझी. आणि पण त्या लाखाच्या वरती कॉपीज गेल्या. बाकी म्हणजे सगळी 60,000, 50,000, 80,000 अशी सगळी नंबर्स म्हणजे 5 वर्ष चाललं आणि एकच एडिशन चालू आहे आणि पिशवीत स्वतः दुसरं करतोय की पैसे देऊन छापतोय असं कधी लकीली माझं झालं. अक्षरशः म्हणजे मुसाफिर तर दर आठवड्याला एक एडिशन जायची. खूप लोकांचं प्रेम मिळालं आणि त्यामुळे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आहे महत्वाचं असतं, पण त्यापेक्षाही मला जास्त त्यातली रचना, ते फॉन्ट कसं लोकांना वाचायला आवडतो का, त्यांनी चित्र, फोटो मध्ये, आणि त्याच्यापेक्षा मी जे सांगतो ते लोकांना समजेल का, हे सगळ्यात महत्वाचं. अगदीच म्हणजे कोणीही वाचक हे सांगू शकेल की पुस्तक वाचायला घेतल्यानंतर पहिल्या पानापासून तुम्ही आमच्याशी बोलता आहात असाच भाव वाचताना येत असतो आणि तो जास्त भावतो. आणि दुसरी गोष्ट मला इथे असं वाटलं विराज की जसं तुम्ही आता तो उल्लेख केलात की मलाच माझी कॉपी कधी सादर करावी लागली नाही, ती याच्यासाठी असावी किंवा आहे सुद्धा की अनेकदा आपल्याला काय माहिती आहे
ते आपण सांगायला जातो आणि मग त्याचं पुस्तक बनतं. पण तुम्ही लिहिलेली पुस्तकं म्हणजे आम्हाला काय हवंय ह्याचा अभ्यास करून तुम्ही लिहिलेली पुस्तकं आहेत. त्यामुळे ज्याचं कुतूहल एकूणच समाजाला आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर एका पुस्तकात मिळत असतील तर नक्कीच ते पुस्तक आम्ही स्वतःहून विकत घेऊ. आणि असेच सगळे विषय तुम्ही मांडलेले आणि आहेत. मुख्य म्हणजे काय म्हणजे 58 झाले माझी पुस्तकात आणि पुढच्या वर्ष दीड वर्षात माझ्या आणखी 20 होतील म्हणजे वर्षातच होते. पण सगळे मी लिहिलेलं नाही. हो. काही सहल त्याच्याविषयी आपण बोलूच. पण अगदी. मुख्य म्हणजे काय की ही सगळी मी किती पुस्तकं लिहिली, चला 60 झाली, चला 80, ह्या नंबरला प्रत्येक पुस्तक गाजतंय ह्याचं मला अभिमान. अगदी. कारण त्याच्यामुळे श्रम करतो. अगदी. एक पुस्तक म्हणजे पहिली काही पुस्तकं तरी 5 म्हणजे इंग्लिशची 4 पुस्तकं लिहिली मी. ऑपरेटिंग सिस्टम, डेटा कम्युनिकेशन नेटवर्क, वेब टेक्नॉलॉजी, डी मिस्टर. ती मॅग्रोलनी, टाटा मॅग्रोलनी छापली, न्यूयॉर्कने घेतली, चीनमध्ये ट्रान्सलेट केली. आता चीन, जपान, कोरिया, तैवान, सिंगापूर तिथे मिळतात, लाखो प्रती खणल्या. पण या प्रत्येक पुस्तक जवळ 3-3दा लिहिलेलं आहे. 700-700 पानी, 600 पानी, 500-500 पानी म्हणजे मोठी पुस्तकं. ड्राफ्ट म्हणताय. हा म्हणजे पुन्हा एक पुस्तक हे बरोबर नाही झालं म्हणजे पूर्णपणे नाही, पण त्याच्या काही सेक्शन पुन्हा रिराईट करा. मला स्वतःला जो पण पटत नाही की हे लोकांना आता कळेल, ते कळण्याकरता मी भयंकर श्रम घेतो. अगदी अगदी. माझ्याकडे 7,000 पुस्तकं आहेत. त्यातली 25% मी पूर्णपणे वाचलेली आहेत. उरलेली पुस्तकं व्हर्टिकली वाचलेली. कशात काय ते मला माहित असतं. कारण बराच मी उठून ते चालत असतो. पहिलं चॅप्टर, मधला चॅप्टर, लास्ट चॅप्टर, प्रास्ताविक सगळं मला माहित असतं. त्यामुळे कुठलं पुस्तक लिहिताना कुठली पुस्तक मला उपयोग पडणार ती 100 पुस्तकं बाहेर माझ्याकडे आहेत. ती जनरली इंग्लिश आहेत सगळी, पण मराठी खूपच कमी आहेत. पण त्यात कारण इंग्लिश इतकं सुंदर सगळं अवेलेबल म्हणजे इकॉनॉमिक सोप्या भाषेत समजून सांगायचं 150-200 पुस्तकं माझ्याकडे 80 आहेत पुस्तकं. सायकॉलॉजी सोप्या भाषेत त्याच्या तर मला ते कसं एक्सप्लेन करावं. मी आता पेरेलमन उदाहरण आहे, फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स एक्सप्लेन करताना गार्डनर आहे. तर ही सगळी इव्हन रसेलची आहेत. तर सोप्या भाषेत कसं एक्सप्लेन करायचं, रिलेटिव्ह असं पुन्हा गार्डनरचं आहे, रसेलचं आहे, गॅमॉचं आहे, सॉयरचं आहे अशी. आणि तर सगळ्यात चांगलं कसं एक्सप्लेन करायचं ते मी शोधतो. मी कॉपी कधी करत नाही, ट्रान्सलेटही करत नाही. इंटरनेट मधून काय दिलं आपलं स्वतः पुस्तक बरोबर, पण शिकतो मी त्यातनं की कुठनं काय चांगलं सगळ्यात सांगता येईल. आणि मग मी ते जी जुळवणी जी करतो माझ्या भाषेत मांडतो मी. पण कुठे कॉपी नाही, पण माझ्या भाषेत ती जी सलग त्याच्यात सगळी ब्युटी आहे. म्हणजे मी संपूर्ण पुस्तक किती पानं असावेत, किती चॅप्टर असावेत, काय असावेत, कुठल्या पुस्तकातनं काय घ्यायचं म्हणजे शिकायचं आणि आपल्या भाषेत मांडायचं, हे सगळं प्लॅन झालं. पहिलं अक्षर मी पूर्वी लिहित असे, आता व्हॉइस टायपिंग, पण ते पहिलं अक्षर उमटायच्या अगोदर कुठे स्क्रीन असेल, कागदावर असेल, माझा पुस्तकाचा आराखडा पूर्ण तयार असतो. किती पानं असेल, किती किंमत असेल, किती चॅप्टर्स असतील, कुठं काय पूर्ण माझं तयार असतं. त्यात तुम्ही लिहायला घेतो. आणि पूर्वी मी सगळी माझीच होती, मी कॅमेगार अर्थात मनात वगैरे सगळी मुसाफिर. पण त्यानंतर 10-12 इनफॅक्ट 14 वर्षापूर्वी म्हणजे मला स्पॉन्डिलायटिस, सायटिका आणि अनेक हे तयार झाले. मला जसं बीपी, डायबिटीस आणि 20 वर्षापूर्वी माझी अँजिओप्लास्टी पण झाली होती आणि आता माझी ट्रिपल आर्टरी बायपास पण झाली. पण त्या 12-15 वर्ष लक्षात आलं की आपल्याला द्यायचं तर खूप आहे. वाचन बऱ्यापैकी चांगलं होतं, जसं म्हणलं सगळी मग असलेलं आहे, पण मला माहिती आहे की काय द्यायचं. आणि त्यामुळे मग मला वाटतं की सहलेखक घेतल्याशिवाय शक्य होणार नाही. आणि म्हणून मग मी सहलेखक घेऊन सुरुवात. या त्या सहलेखकाची जो गंमत अशी की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन प्रचंड आहे माझ्या यशामध्ये. म्हणजे मी कधीच नाकारलेलं नाही. इनफॅक्ट रघुनाथ पाटणकर नेहमी म्हणतात की तुम्ही मराठीमध्ये केले ते अद्वितीय, त्यांच्या मते म्हणजे अद्वितीय आहे. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे 12 ते 15 सहलेखक तयार केले की तुमच्यानंतर 30 वर्ष लिहित जाते. आणि हा प्रश्न होताच की सहलेखकांशी तुमचं हे बॉन्डिंग हो. म्हणजे काय असतं की त्यावेळी आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला तुमच्या नावावर छापायचं असेल तरी हरकत नाही आहे. आणि किंवा पहिल्यांदा तुम्ही मदत करायची, सगळे सहलेखक पहिल्यांदा मला मदत करायला सुरुवात करतात. कारण ती स्टाईल, अभ्यासाची पद्धत सगळं शिकावं लागतं. आणि आता तर झालं 3-4 मंडळींनी मदत केली, माझ्यावर आपण पुस्तकं लिहिली, आता स्वतः पण लिहितात, खूप वाचतात. पण माझं म्हणणंच की पुढे हेच त्यांनी करावं, कधी अडथळा माझा नसतो. पण ती स्टाईल जी असते ती बोलण्याची, मगाशी तुझे म्हणालीस की ते आपण गप्पा मारतो असं वाटतं. म्हणजे गप्पाच्या
आणि फालतू नसतं चला मुलांना मी आता समजावून सांगतो असलं काही छान गोष्ट सांगितलं सलग असं प्रवाही असं आणि कुठेही थिल्लरपणा नाही पण त्याचं डेप्थ पण आहे पण त्याचा इतिहास पण आहे त्याचे चरित्र पण आहे तत्व पण आहे पण डीएनए मला केमॅगनमुळे कळलं असं सांगणं म्हणजे असं बरोबर 25 वर्ष इंग्लिश लिटरेचर शिकवणारी म्हणजे पीएचडी मंडळी मला सांगतात की झपूचं वाचल्यानंतर मला इंग्लिश लिटरेचर कसं शिकवावं हे कळलं. हा जो प्रकार आहे ना तो मला खूप आणि मग अलीकडे जसं कॅनव्हास चित्रशिल्प कलेवरती आहे लाईमलाईट हे सिनेमावरती आहे सिम्फनी हे पाश्चिमात्य संगीतावरती नादो हे इंडियन म्युझिक वरती अन्न आहे अमृताबरोबर लिहिलेलं अन्न आहे शरीर आहे सजीव आहे असावरी बरोबर प्रवास म्हणतो लिहिले माधुरी काजवे बरोबर मायलॉट लिहिलं कायद्याचा इतिहास हे सगळे ग्रेट लोक आहेत अतिशय चांगलं आणि हे सगळं माझा साचा ठरला ना की त्याच्याविषयी मी जर का 20-25% काही लिहिलेलं असेल तर मी ते ऍड करतो जसं मनकल्लोळ मनाचा काही भाग आहे तर अशाच वेळेस मग ते ऍड होतं साचा ठरतो भाषा ठरते कसं लिहायचं ठरतं आणि मग सहलेखिकांचं मात्र प्रचंड कॉन्ट्रिब्युशन त्या लिखाणाचं काम खरं म्हणजे त्यांनी जास्त केलेलं असतं माझ्या मेजॉरिटी काम त्यांनी केलेलं असतं त्यामुळे काही लोक आणि मी ओपनली आता मला मुलाखतीत सांगतोय माझ्या प्रस्तावनेत सांगतो स्टेजवर सांगतो त्यांना मी उलट म्हणजे पुढे आणतो म्हणजे खरं सांगतो तुम्हीच ना भाषण द्या मी जेव्हा जातो तर त्यांनाही बरोबर घेतो कित्येक वेळेला तेव्हा असं जे असतं ना ते खूप महत्वाचं आहे म्हणजे त्यामुळे क्रेडिट घेण्याचा प्रश्न मीच त्याला क्रेडिट देऊन टाकून आत्ताही देतोय म्हणजे की ठीक आहे कल्पना माझी असेल पुस्तक माझी असेल रचना माझी असेल किंवा आम्ही मिळून सुद्धा असेल पण त्या सगळ्यामध्ये श्रेय वगैरे गेलं खड्ड्यात लोकांना आपण मराठी पुस्तक देतो मराठीतून ज्ञान मिळतंय ना एक्झॅक्टली हे त्याच्यामुळे ते मला फार महत्वाचं वाटत. तुम्ही म्हणता तसं अनेक जणांनी तुमच्या पुस्तकांची अक्षरशः पारायण केलेली. आता आपण जसं म्हणतो की शिकवणं हे दुसऱ्यांदा शिकणं असतं तुम्ही शिकवत नाही आहात पुस्तकातून तुम्ही सांगता आहात गप्पा मारता आहात तर त्या सांगण्यामधून गप्पा मारण्यामधून तुम्हाला काय मिळालं? नाही मला खरं मी पुस्तक लिहिताना सुद्धा शिकत असतो तो अगदी बरोबर म्हणा म्हणजे मला मी काही त्यातलं तज्ञ वगैरे नाहीये म्हणजे आणि कित्येक गोष्टी आयटी वगैरे कळतं बऱ्यापैकी किंवा इत्यादी बऱ्याच गोष्टी कळतात काही गोष्टी पण मी काही पुढचा इकॉनॉमिस्ट नाहीये पण मला मुख्य भारतात गरिबी आणि बेकारी काय हा प्रश्न माझा आहे मी मगाशी सांगितलं हा थेरिटिकल प्रश्न नाही किंवा अर्थात पुस्तक लिहिलं खपेल वगैरे असलं काही माझ्या डोक्यात नसतं. अरे हे काय भानगड आहे आता हे टॅरिफ म्हणजे काय भानगड आहे हे फॉरेन एक्सचेंज चालतं कसं बरोबर मी आता सांगतो मी माझ्या अपमानावर मी शिकत गेलो मी आयआयटी मध्ये मला इंग्लिश बोलण्यावर अपमान झाला त्यामुळे मी इंग्लिश सुधारलं म्हणजे 10 महिने फक्त इंग्रजी केलं तसा मला फायदा न्यूयॉर्क लंडन पॅरिस तिथे मी गेलो जपान तिथे मला इंग्लिशचा फायदा झाला. तसं मी आयबीएम मध्ये असताना एक स्पेसिफिकेशन लिहिलं होतं त्यात काही ती चूक होती आणि एक माणसाने मला अपमान केला एवढं पण अकाउंटिंग येत नाही का म्हटलं मी बीकॉम पर्यंत अकाउंटिंग कॉस्टिंग वाचून काढलं 18 वर्षाची पुस्तक आगामी आहेत त्याच्यात अकाउंटिंग होती पुस्तके कॉस्टिंग होते पुस्तकं फायनान्स होती पुस्तके मी केमिकल इंजिनियर आहे ते पण मी धड अभ्यास केलेला नाही कारण पुढचं पहिली 3 वर्षांनंतर मी संबंध फक्त फिलॉसॉफी हिस्ट्री म्युझिक लिटरेचर सायन्स टेक्नॉलॉजी याच्यातच घालवली परीक्षेकरता काहीच केलं नाही. मग आदिवासी चळवळीत गेलो मग सत्याग्रह केला मग जेलमध्ये गेलो डावीकडे 2 खून केले 9 वर्ष उजवीकडे 3 केले 12 खोल्यांचे इंटरव्ह्यू घेतले परत आलो 1 वर्षभर जॉब नव्हता 13 घरं बदलली झोपडपट्टी बसून वेश्यावस्तीत राहिलो नंतर मी आयटीत शिरलो 32 वर्ष आयटीत 23 वर्ष मी सीईओ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. मुलाला ऑटिझम झाला होता म्हणून मी खरं म्हणजे तोपर्यंत मी आता भरकटलेलंच होतो सगळी व्यस्त होती सोडली मग आयटीत शिरलो मग इंग्रजी मी 4 पुस्तकं लिहिली आणि मग पट्टीत 11 वर्ष नारायण मूर्तीने पटणी सोडली त्याच खुर्ची दुसरं 11 वर्ष पटणी चालवली मग 4 वर्ष सिंटेलचं मॅनेजिंग डायरेक्टर होतो 4 वर्ष एलएनटीचा सीईओ होतो आणि मग 100 परदेशी सगळी 6 ऑफिस अमेरिकेत 4 युरोपमध्ये 3 युरोपमध्ये 2 जपानमध्ये 1 ऑस्ट्रेलिया अशा हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या कंपन्या चालवल्या आणि शेवटी वर्षाला 3 कोटीच्या ऑफर नाकारून मी मराठीला लिहायला लागलो ही माझी थोडक्यात कहाणी. तुमचा दिवस ब्रह्मदेवाचा दिवस आहे असं मला वाटत. हा एक मुद्दा होता भाषेसंदर्भातला जो सध्या कळीचा मुद्दा आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की इंग्रजीमध्ये हे ज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे म्हणूनच फक्त मराठीमध्ये लिहायला घेतलं की मराठी स्वीकारण्यामागे काय विचार? नाही ऍक्च्युअली मी माझं इंग्रजी तसं बऱ्यापैकी आहे मी इंग्रजी जर का लिहायला लागलो असतो तर खरं मी एवढं स्टार इन द वर्ल्ड म्हणजे पैसेही खूप मिळाले असतात पण मला लक्षात आलं की इंग्रजीत अवेलेबल आहे म्हणजे इकॉनॉमिक्स सोप्या भाषेमध्ये याच्यावर माझ्याचकडे 60 पुस्तकं आहेत जे काय सायकॉलॉजीची पुस्तक आहेत मॅथमॅटिक्सची पुस्तक आहेत सायन्सवरची पुस्तक आहेत नॅनोवरची पुस्तक हे सगळं इंग्लिशमध्ये मी आणखीन एक ऍड करून ते खपलं असतं मी चांगलंच लिहिलं असतं शंकाच नाही
पण आता मी इंग्रजीत काही पुस्तकं लिहितो, म्हणजे डॉक्टर माधुरी कुलकर्णी बरोबर मी पुस्तक लिहितोय. तर आता असं कारण माझे फ्युचर प्रोजेक्ट्स आहेत, त्यातला इझम्स होती प्रोजेक्ट्स आणि आयडियाज होती. म्हणजे कॅपिटलिझम, सोशलिझम, फेमिनिझम, फाशिझम अशी इझम सगळ्या होते, प्रत्येकावर 200 पानी. तसंच आयडियाज इन इकॉनॉमिक्स, आयडियाज इन सायकॉलॉजी, आयडियाज इन मॅथमॅटिक्स, आयडियाज इन सायन्स, अशा आयडियाज वरती काढतात पुस्तकं. अशा त्यातलं फेमिनिझम वरती मी आणि माधुरीने एक पुस्तक, करिअरिझम वरती एक कमी पुस्तक इंग्लिश मध्ये पहिल्यांदा लिहितो आणि आता मराठीत ट्रान्सलेट करायचं. तर ही पुस्तकं इंग्रजीत मला जरूर लिहिता आली असती, पण मला मराठीमध्ये ती ज्ञान लोकांना मिळालं पाहिजे असं मला वाटतं, सोप्या भाषेत. म्हणून मी लिहिल्या. नुसती किती लिहिली याला 100-150 पानी अशी पुस्तकं नाही, सगळी भरभरून आहे. त्याचा इतिहास आणि त्यातलं भरपूर श्रम त्याच्यात घेतलेले आहे. खरं. आता जसं तुम्ही म्हणालात की खूप पुस्तकांचं काम सुरू आहे, वर्षभरात 20 म्हणजे सरासरी येतं, काय सांगावं. काय झालं, हे वर्षभरात 20 काय दरवर्षी माझी 20 काय होणार नाही होणार, बरोबर. तर माझे म्हणजे आता 15 ऑगस्ट माझा 75वा वाढदिवस आहे, त्यावेळेला पण 75 करायचं चाललं तो काही होणार नाही माझी. पण 70च्या पर्यंत होते साधारण. कारण असं की एक काम आता असं नाही झालं, गेल्या 4-5 वर्षापासून बरंच प्लॅनिंग चालू. फॉरेन्सिक सायकोलॉजी आहे, क्रिमिनल सायकोलॉजी आहे, संविधान आहे, कोर्टरूम नावाचं जगातला गाजलेले केसेस आहेत. हवा नावाचं पुस्तक आहे, आता पाणी येते, हवा म्हणलं की हवेचं मायथॉलॉजी, हवेचं सायन्स, असं सगळं तसंच पाण्याचं, अशी पुस्तकं येत आहेत. नंतर आयडियाज इन सायन्स, आयडियाज इन सायकोलॉजी तयार आहे आता. बिग बँग होतं, दुष्यंत पाटील हा अतिशय चांगला सहलेखक मला भेटला. परेश चिटणीस बरोबर माझं फॉरेन्सिक सायकोलॉजी झाला, आता क्रिमिनल सायकोलॉजी, आणि आता दुष्यंत पाटील बरोबर बिग बँग आणि आयडियाज इन सायन्स आणि इतर अनेक माझे प्रोजेक्ट्स आहेत. विद्या पराग बरोबर माझं नंबर्स पुस्तक मॅथमॅटिक्स मध्ये, आणि अमिता धर्माधिकारी बरोबर स्टॅटिस्टिक्स, दोघी ब्रिलियंट आहेत अगदी. माधवी ठाकूर देसाई बरोबर माझं ज्ञानोदय आणि गणिती, तिथे अतिशय हुशार आहे. सगळी माणसं अतिशय हुशार, अभ्यासू आणि खूप मदत करणारी अशी आहे. त्यांची माझी ती स्टाईल आणि एकत्र तारा जुळल्या कसं लिहायचं, आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. आणि मी असं कधीच म्हणत नाही मी केलंय, मी मग ते कोण म्हणतंय कोणाचं श्रेय ते जाऊ दे ना, मराठीमध्ये पुस्तक आली ना, हा त्यातला सगळा. इनफॅक्ट मी त्यांनाच क्रेडिट देतो नेहमीच, आता भाषणाचं ओपनली देतोय की त्याच्यामुळेच ते होऊ शकलं. मला एकट्याला कसं शक्य आहे सगळं. असं ते त्याच्या मागे हे असतं. माझी बहीण सुलभा पिशवीकर, याच्याबरोबर नादवेत खूपच गाजलं. म्हणजे सुलभा पिशवीकर आणि पुष्पा आगरकर दोघांचं म्हणजे प्रचंड सपोर्ट असतो. शोभा माझी बायको कायम तिच्या मागे उभी असते, म्हणजे निहारचा प्रॉब्लेम असून सुद्धा ती खूप सपोर्ट केला. या सगळ्यामध्ये म्हणजे हे जे सगळे भाग आहेत, अमृता असावरी, माधुरी काजवे, ही पूर्वीच आहे, दीपा निलंबरी, अतुल काते, आणि ते आता स्वतःच्या पायावर सगळे लिहित आहेत. तर ही तयार करणं जो प्रकार आहे. आणि अमृता असावरी हे स्वतः लिहायला लागतील, माझा सपोर्ट असतो. ह्याही सगळ्या मंडळींना किंवा आता आपण 2-3 लिहू, पण नंतर तुम्ही लिहा पुढे. माझ्याकडे पुस्तकं तर वाटून नव्हतं, कारण त्याच्या पुढे आणखी 1-2 वर्षात तुम्ही काय करणार. सगळी पुस्तकं मी वाटून टाकून विषय जो तयार आहेत माझ्या डोक्यात, ते पण सांगणार, लिहा तुम्ही तुमच्याच नाव छापा, काय प्रॉब्लेम. विद्यार्थी घडवल्यावर गुरूंना जे समाधान मिळतं, मला वाटतं ते तुम्हाला पुरेपूर मिळत असणार आहे. नक्की मिळेल. आता अगदी थोड्याशा वेगळ्या विषयावरती येतो, तो म्हणजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते म्हणजे की तुम्ही प्रचंड त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे, पुस्तक लिहिलेलं आहेच, पण आता लेखनाच्या क्षेत्राकडे वळताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पुढच्या 20 वर्षातला विचार करता काय क्षेत्राबद्दल काय. इनफॅक्ट मी आता या वयामध्ये म्हणजे 18 वर्षाच्या आणि 24 वर्षाच्या मुलांनी केलं पाहिजे ते मी आता करतो, की ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इंडस्ट्री 4.0, इन्फोटेक आणि स्टॅटिस्टिक्स, त्याची 5 पुस्तकं मी गेल्या 2-3 वर्षात लिहिली. तर यामुळे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणखीन 3 चालू आहेत. मेटावर्स म्हणून सायबर सिक्युरिटी वरती एक आहे, आणि एआय वॉर्स याच्यावरती चालू आहे. फार धमाल पुस्तक. वॉर्स सध्या ओपन एआय, गुगल आणि मेटावरती चालू आहे, की चायना आणि अमेरिका जे चालू आहे, ह्यातली माणसं इतकं रंजक आहे ते सगळं. अशी 3 पुस्तकं चालली. एकदा या नवीन टेक्नॉलॉजी 8 पुस्तकं माझी होती. तर ती त्याच्याकडे मला असं वाटलं की हे सगळं लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि मला पुन्हा ना त्यातली मूल तत्व सांगायला फार आवडतं. नुसतं त्या वर्धावरून थापा की एआयमुळे शिक्षणात हे तसंच शेतीत हे होते, हे खूप झालं, ते करतोच मी. त्यात काय परिणाम वगैरे सांगतोच.
पण त्याचबरोबर ते चालतं कसं. एआय मध्ये माझा मशीन लर्निंग मध्ये एक चॅप्टर आहे, चक्क त्यातलं अल्गोरिदम कसं चालतं ते सांगितलेलं आहे. तसंच डेटा सायन्स मध्ये सुद्धा पूर्ण तुम्ही क्लासिफिकेशन कसं होतं किंवा रेकमेंडेशन इंजिन म्हणजे कसं चालतं. रेकमेंडर आपला नेटफ्लिक्स वरती पुढचा सिनेमा रेकमेंड केला जातो तो कसा, त्याचं आतलं अल्गोरिदम काय असतं, असं जे सगळं आहे ना ते मला खूप म्हणजे मला मोह त्यातला डेस्कचा आणि ते सोपं करून सांगण्याचा हा जास्त आहे. आणि तेवढंच अपडेटेड तुम्हाला सातत्याने मला राहावं लागतं. लार्ज लँग्वेज मॉडेल चालतं, अगोदर मग एआय माहित होतं, म्हणजे एआय जेव्हा लिहिलं तर लार्ज लँग्वेज मॉडेल्स फार लिहिलेलं नाही मी चॅट जीपीटी वर. आता एक नवीन चॅप्टर ऍड केलेलं आहे, अजून तुम्हाला समाधानी झालेलं नाही. आता मला वाटतं मी जेव्हा पुढे लिहीन त्यावेळेला GPT-5 आणि चॅट जीपीटी आणि एकंदरीत लार्ज लँग्वेज मॉडेल्स कसं चालतं हे आणखीन जास्त चांगल्या तऱ्हेने मला समजून सांगता येईल. इनफॅक्ट माझ्या एआय बॉसच्या पुस्तकात एक मी अपेंडिक्स घालणार आहे, त्यात मी LLM नीट चांगलं एक्सप्लेन करणार आहे. तुझाच जग हे लार्ज लँग्वेज मॉडेल्सनी प्रचंड चालणार आहे. बिलकुल बिलकुल. ही सगळं पुस्तकं लिहिता आहात, लेखनाचा तर तुम्ही सांगितलं की काय प्रोसेस असते, तसं आता आम्हाला वाचक म्हणून ऐकायचं आहे की पुस्तक कसं वाचायला हवं आयडियली किंवा तुमच्या दृष्टिकोनातून. नाही, मला काय वाटतं, मी असा उद्देश वगैरे काय करू शकत नाही. तुम्हाला चौफेर एक कुतूहल असलं पाहिजे. हे मी शिकतोय, माझी करिअर आहे, मी आता हे परीक्षेत काय प्रश्न आहे, गेल्या वर्षी काय आले, पुढच्या वर्षी काय आले, हा क्लास मग तो क्लास, कसं बसत जगणं मला कधीच जमलं नाही. म्हणजे कसं बसं काठावर मग कधी काहीही करून अमेरिकेत जायचं किंवा काहीही करून तो जॉब मिळवायचा. आणि मग काही एक्सलन्स पाहिजे, जे तुम्ही कराल तर एक्सलन्स पाहिजे. मस्त कुठल्याही क्षेत्रात तर सगळ्या क्षेत्राचा कुतूहल पाहिजे, म्हणजे माणसाच्या विषयी. एक्झॅक्टली. आणि मग तुमच्या व्हॅल्यूज काय हा प्रश्न, म्हणजे मला कोणी काय तू ओळखलं जाल असं जे आहे ना, की मी 23 वर्ष CEO होतो आणि 150 वेळा परदेशी गेलो आणि मी हजारो लोकांच्या कंपन्या चालवल्यावर ह्याला काही अर्थ नाही फारसा. मी आता अत्यंत साधं राहायचं, पण म्हणजे लोकांनी मला चांगला लेखक पण ओळखलं. माणुसकी असलेला, म्हणजे पर्यावरणवादी, मानवतावादी, विवेकवादी, समतावादी म्हणजे स्त्री पुरुष रंग जात धर्माचा कुठलाही भेद मी मानत नाही. निसर्गाला देव मानतो, माणुसकीला धर्म मानतो. तर हा जो सगळा प्रकार आहे मी अशा तऱ्हेने ओळखला जायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी CEO होता काय आणि किती मोठ्या कंपनी चालवलं, किती मोठ्या केल्या वगैरे, किती पैसे त्याला काय फार महत्व नाही, तर फारसं राहायचं हा वेगळा मुद्दा. पण मुख्य म्हणजे काय की कशावर तुम्ही ओळखलं जाता, तर एरिक फ्रॉमचं एक वाक्य आहे की तुमच्याकडे काय याच्यापेक्षा तुम्ही कोणात हे जास्त महत्व आहे. लोक सांगतात की माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे एवढी गाडी आहे, ही तुमची ओळख काय मटेरियल गोष्टी नसेल त्याचा अर्थ तुम्ही खाली गेले. एक्झॅक्टली. तर त्यामुळे मला असं होतं की तुमच्याकडे तुमच्या व्हॅल्यूज काय, आणि म्हणून मला ते फार माणूस निसर्गाला देऊन माणुसकीला धर्म मानतो मी. कुठल्याही देवळापाशी 2 तास उभा राहून मी 500 रुपये टाकत असेल तर त्याच्या 2 तासात मी कोणा ज्याला कळत नाही गणित शिकवीन आदिवासीच्या मुलाला, त्या 500 किंवा 1000 किती टाकतात ते मला माहित नाही. त्यांनी ज्याला परवडत नाही त्याला औषधं घेऊन जाईल. मी माझ्या देवाकडे लवकर जातो, तुम्ही तुमच्याकडे पुजारी काळा पैसा ते सगळं आपल्याला माहिती आहे, तरी लोक आपले तसं करतात. पण मी माझ्या म्हणून विवेकवाद, माणुसकी, पर्यावरणवाद, शांततावाद, पॅसिफिझम ह्याची फार गरज आहे. खूप गरज. आपण कोण आहोत हे आपण डिफाईन केलं पाहिजे, त्याकरता उभं राहिलं पाहिजे. तर ते मला खूप महत्वाचं वाटतं. नक्कीच. मला वाटतं तुमच्या पुस्तकातून आणि ही दृष्टी फार मोठ्या प्रमाणावर मिळते. म्हणजे एक पुस्तक जरी आम्ही वाचलं, किमायकार तेच आहे कसं विवेकवाद आहे मनात मध्ये, इथं चंगळवाद किंवा कन्झ्युमरिझमच्या विरुद्ध किंवा क्लायमेटच्या अनर्थ पुस्तक तर क्लायमेट क्रायसिस वरती पुस्तक आहे. त्यामुळे मी स्टँड घेतो, पण तो मी आता स्टँड घेऊन रस्त्यावर झेंडा आता पण घेतला नाही, पूर्वी एकेकडे घेतला होता. पण आता सगळ्या पुस्तकात व्हॅल्यूज माझ्या सगळ्यात येतात. अगदी खरं. पुस्तकांचं भविष्य याच्यावर पण बोलूया. आता आपण AI वगैरे सगळ्यावरच बोलतो आहोत. हार्ड बाउंड कॉपी हातामध्ये असणं हे सुख असतं, याच्याबद्दल मला स्वतःला कागदी पुस्तक आवडतं. अगदी. पण ते जाईल. मला काय वाटतं की हा शेवटी सोयीचा भाग आहे. पूर्वी आपण पत्र लिहित होतो, आता ईमेल लिहितो, आणि असं अनेक गोष्टी झाल्या. तर फोनवरून आपण बोलतो, मग फेसबुकवर लिहायला लागलो. तर मेटाव्हर्सची कल्पना अशी की तुम्ही बसता ऍक्च्युअली एकत्र भेटून बोलताय असं नाही, असं तुम्हाला भास होईल. मी न्यूयॉर्कमध्ये, तू लंडनमध्ये, नाशिकला आहे, तरी सुद्धा आपण पॅरिस मध्ये एफेल टॉवरच्या खाली बसून बोलतोय असं आपल्याला व्हर्च्युअल रिअलिटी भास. ते स्वप्न आहे अल्टिमेटली मेटाव्हर्सचं. सो उद्या कम्युनिकेशनच्या मेथड्स बदलतील, सगळं बदलेल. त्यामुळे पुस्तक फायनली कागदीच असलं पाहिजे.
मी नेहमी म्हणतो की कविता केलेली आहे तर कागदावर तुम्ही करता का स्क्रीनवर करता. कवितेत म्हटलं काय त्याला महत्व ते किती चांगलं आहे त्याच्यावर कवितेचं हे ठरतं, क्वालिटी ठरतं. मीडियम इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. मीडियम अरे आता कागदी पुस्तक डिजिटल झाली ती जाऊन नका तुम्ही पॅडवरती वाचा, आयपॅड काय असेल ते. कशावर वाचता मग तुम्ही पुस्तकाचा कंटेंट काय, तो कंटेंट काही जाणार नाही का माणसाला एक्सप्रेस करावंच लागणार. हारारी म्हणतो तसं आपण खरं म्हणजे गप्पिष्ट आहोत. आपली सुरुवातीच पण गॉसिप पण झाली तर ते आपल्याला गप्पा मारायला आवडतं, आपल्याला शेअर करायला आवडतं. त्या कहाण्या जो स्टोर मला तेंडुलकर नेहमी म्हणायचे की एकदा काय झालं असं म्हणलं की कान टवकार तेव्हा तुम्ही जेव्हा पुस्तक लिहिता तुम्ही विचारत असतो की त्या स्टोरी टाईप कसं ते करावं. तर तेंडुलकर मला खूप मजा आहे की ते कसं छानपैकी लोकांना त्यात गुंतवावं. बरोबर. ते जोपर्यंत शिल्लक तो माणसं बोलत राहतील, लिहित राहतील, फॉर्म म्हणतात मीडियम बदलत एवढंच. फक्त काय की चॅट जीपीटी मुळे कित्येक गोष्टी ज्ञानाच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी चॅट जीपीटी स्वतःच करायला लागेल. तुम्ही आता जो प्रश्न विचारा आणि त्याला मला एक स्टोरी लाईन दिली की या स्टोरी लाईनवरती मला कादंबरी लिहून हवी हेमिंग्वेच्या स्टाईलमध्ये किंवा जी ए कुलकर्णीच्या स्टाईलमध्ये तर तो त्यांच्याबरोबर लिहून द्यायला लागेल. मराठीचा डेटा अजून फार पुरवलेला नाही आपण त्याला, त्यामुळे मराठी अजून कच्चं आहे चॅट जीपीटीचं. पण जसं जसं डिजिटल मराठी जास्त पोहोचवत तसं तो हे करेल. तर त्यामुळे हे पुढच्या 5-10 वर्षात धुमाकूळ होणार आहे आणि त्यामुळे एआय मध्ये खूपच लक्ष ठेवूनच असलं पाहिजे. बरोबर. कारण डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी डिस्रप्टिव्ह फार सिम्पल नाही. एक असं विचारायचंय की लेखनासाठीचं वाचन तुम्ही करता, प्रचंड वाचन करता, ही एक वेगळा भाग झाला. पण करमणुकीसाठी म्हणा किंवा तुम्हाला आवडतं म्हणून असं काय काय वाचता? खरं सांगू मला क्राईम थ्रिलर्स आवडतात. वाव. जिथून जनरली वाचनाची सुरुवात होते. इव्हन टीव्ही मध्ये क्राईम पेट्रोल आणि सीआयडी शिवाजी जाधव मित्र कालच वाटत लिहिलं म्हणजे मला सस्पेन्स कुठे ह्या मला खूप आवडतो. अशातच आता शोध असतो. माझे आवडते लेखक हेमिंग्वे आणि सार्त्र आणि जॉन स्टॅनबेक मी इंग्लिश मधले किंवा कॅचर इन द राय वगैरे लिहिणारा म्हणजे तर असे अनेक लेखक आहेत माझे. म्हणजे तर तो मग वेगळा आहे का मराठीमध्ये जी ए कुलकर्णी असतील, खानोलकर असतील, आरती प्रभू म्हणजे कवी ज्याला म्हणतो आणि कवितेमध्ये म्हणजे मर्ढेकर, करंदीकर, केशव सुतांपासून मर्ढेकर, करंदीकर, नारायण सुर्वे ही जी सगळी मंडळी आहेत ती मला खूप मोठी वाटत. नामदेव ढसाळपासून सगळीच म्हणजे त्याच्याही कवितेमध्ये असं भरीव काहीतरी केलेलं आहे ते मला लोक खूप आवडतं. मला खूप कळते अशातला भाग नाही म्हणजे पण जे काही ते वेगळं सांगायला बघताय ते मला खूप आवडतं. जिथे तळागाळातल्या लोकांशी संबंध आहे नुसतंच बरोबरच नाही वाडीवरनं लिहिलेले कादंबरी नुसतं चौकोनी कुटुंब मध्यम वर्गाची फक्त असं तिथे खडबडून काहीतरी वेगळं आहे. दया पवारांचं बलूत असेल किंवा इतर अनेक अशा जी पुस्तकं आहेत ती मला खूप आवडतात. अलीकडे प्रणव सध्या खूप चांगलं लिहितोय किंवा इतर अनेक नवीन गणेश मतकरी उत्तम लिहितो, चांगली मंडळी खूप लिहितात. तर ते मला महत्वाचं वाटतं. अशी जनरली नुसतीच आपली हे आवडत नाही. आता पूर्वी रणजित यांचं हे जे होतं रणांगण काय सुपर पुस्तक आहे. कोसला काय लँडमार्क पुस्तक. तर तशी पुस्तकं मला जास्त आवडतात. मराठी असो इंग्रजीतली असू दे ती मी करमणुकी करता वापरतो वाचतो. पण मला तरी सुद्धा ज्ञानवर्धक म्हणजे त्याच्यात मी रमतो. अजूनही नील डी ग्रास संबंध व्हिडिओज बघणं किंवा ब्रायन ग्रीनचे व्हिडिओज बघणं संबंध किंवा आणि खलिलीचे संबंध ऑरिजिनची सिरीज कार्ल सेगनची होती म्हणजे त्याच्यात मी जास्त संबंध कॉस्मॉलॉजी बिग बँगच्या अनेक वेगवेगळ्या थिअरीज आहेत सध्या किंवा इकॉनॉमिक्स मध्ये सध्या प्रचंड जी खळबळ चाललेली आहे म्हणजे फ्री मार्केट विरुद्ध न्यू लिबरलिझम किंवा न्यू क्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणतात ते आणि केन्सियन इकॉनॉमिक्स त्यातला जो वाद चालू आहे इव्हन सोशलिस्ट इकॉनॉमिक्स चायना मध्ये जे चाललेलं आहे ते मॉडेल किती बरोबर डिक्टेटरशिप वगैरे सोडून जाऊ ते सगळं बरोबर मुळीच नाही. पण देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट वी कॅन लर्न. सो माझा आताचा प्रयत्न म्हणजे भारतातल्या तळागाळातल्या लोकांची सुधारणा असं कुठलं मॉडेल चांगलं आहे. यू डोंट बिलीव्ह मी रात्री 2-3 वाजेपर्यंत त्याच्यावर विचार करतो व्हिडिओज बघतो आणि विचार करत असतो. आता मला काय करायचंय खरं म्हणजे
या वयामध्ये की तळागाळात लोकांचं काय शेती कशी वाढ झाली पाहिजे, शेतकरी का आत्महत्या करतात. मला काही त्रास होत नाही त्याचा, पण मला त्रास होतो हा तर व्हायला हवा कारण ते माझे आहेत. तर हे कुठेतरी जात चाललंय आपल्याकडनं. नुसतं वाङ्मयात नाही, कुठल्याही क्षेत्रात सगळे आपण आत्मकेंद्री बनलेलो खूप जास्त. सगळे मटेरियल याच्या मागे धावतो, रिलेशनशिप बघतोय असं सगळं आहे. ओके, सो जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने खरं तर तुम्ही चालतं बोलतं पुस्तक आहात, आम्हाला वाचायला मिळालं याचा फार आनंद वाटतोय. आणि जो अप्रोच तुम्ही सांगितलाय सगळ्या अभ्यासाचा किंवा वाचनाचा सुद्धा, सहलेखकांबरोबरचं बॉन्डिंग तुम्ही सांगितलं, वाचक म्हणून ही गोष्ट जाणून घेतल्यानंतर पुस्तकाप्रती एक आणखीन काय म्हणूया आपण, आदर म्हणूया किंवा त्यामागे तळमळ असते ना किती जणांची, ती पोहोचायला खूप मदत होते. त्यामुळे तुम्ही लेखकांनी सतत असं बोलत राहावं, गप्पा मारत राहाव्यात असंच सगळ्याच लेखकांनी मला जे म्हणतात ही जी लिमय आहे, डॉक्टर लिमय म्हणतो रक्त विटॅमिन सूक्ष्म तुम्ही त्याच्यावर लिहिलेलं, सगळ्याच यांनी इतकं हुशार आहेत खूप सगळी मंडळी, त्याच्यामुळे समृद्धी खूप खरंच. सो एक शेवटचा प्रश्न फक्त विचारूया आपण की अनेक पुरस्कार, नामवंत पुरस्कार आपल्याला मिळाले आहेत, अनेक जीवनगौरव पुरस्कार मिळाले आहेत, पंतप्रधानांच्या हस्ते 2 पुरस्कार मिळाले आहेत. इतक्या सगळ्या लेखन प्रवासामध्ये हे पुरस्कार स्वीकारत असताना काय मनस्थिती असते तुमची, काय विचार करता? काय की पुरस्कार खरं स्वीकारच मिळाले. माझ्यावरती 2 लोक पीएचडी करतात, एकीला मिळाली म्हणजे तनुजा मुळे, मी सुद्धा डॉक्टरेट नाही बरं, पण माझ्यावरती 2 लोक पीएचडी करतात. तिला पुण्याचं आणखी औरंगाबादला करतोय. पण आणि 1953 सालापासून जे IIT बाहेर पडले लाखो सगळ्या IIT मिळून, त्याला खरगपूर IIT कोणीतरी एक पुस्तक काढलंय 100 ग्रेट IITs की ज्यांनी भारतात राहिले आणि त्यांनी भारताकरता खूप मोठं काम केलं. नारायण मूर्ती त्याचे, नंदन निलेकर आहेत, मनोहर पर्रिकर आहेत, विजय भटकर आहेत, अनेक लोक, आनंद देशपांडे पर्सिस्टंटचा. त्यात मी नको म्हणत होतो खरं, साधा मला ईमेल आला, फोन आला तुमचं नाव, मग माझं आहे 35वं नाव आहे. त्याला एवढी पुस्तकं लिहिली, एवढ्या कंपन्या तुम्ही घडवल्या, मराठीमध्ये केलं तुम्ही, इंग्लिशमध्ये पण लिहिलं असं पण ते मला महत्व होतं. IITचं डिस्टिंग्विश अल्युमिनस मला खूप महत्व होतं. मला भीमसेन जोशींचे कुमार गंधर्व पुरस्कार म्हणजे महत्वाचे पुरस्कार आहेत ते मला, अटल बिहारी वाजपेयींच्या हस्ते 2दा मला दिल्लीला कंपनीचं एक्सपोर्ट्स खूप चांगले झाले म्हणून मला ही माझी, आणि 7-8 वेळा मला जीवनगौरव मिळाला. तर हे मला आनंद होतोच अर्थात. पण शेवटी काय आहे, मी खरं सांगू का, हे सगळं पुरस्कार किती 70,000 पुस्तकं गेली आणि 80,000 किती पैसे मिळाले, किती वेळा फोटो आले पेपरवर, याच्यापेक्षा सामान्य लोक मला रस्त्यावरती रोज 20-30 लोक जे येतात, सह्या फोटो घेतात, त्यापेक्षा तुमच्या सह्या फोटोलाही महत्व नाही, तुमच्या पुस्तकामुळे आम्हाला जो आनंद मिळाला, आमचं आयुष्य समृद्ध झालं, आमच्या आयुष्यावर परिणाम झाला, हे जे सांगतात अक्षरशः रोज 20-30 त्यांनी मला जे आपण पोचतोय, आपण लोकांच्या आयुष्यावर आपण चांगला परिणाम करतोय, वाचनाची आवड लावतोय, त्यांचं नैराश्य दूर करतोय, करिअर मध्ये मदत करतोय, हे जे मला आनंद येतो या सगळ्या परितोषकांच्या पेक्षा 100 जास्त. आणि आता जसं तुम्ही म्हणालात की पुरस्कार जरी खूप मिळाला तरी सामान्य माणसाचं कौतुक किंवा त्याच्याकडून आलेली पोचपावती ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तर मला असं तेच वाटतं की जीवनगौरव पुरस्कार मिळाला की जनरली माणसं काम करायचं थांबतात, पण तुम्ही प्रत्येक जीवनगौरव पुरस्कारातनं नवीन उर्मी घेतली आणि काय म्हणतात असंच पुढेही आम्हाला समृद्ध करत राहाल ही नक्कीच अपेक्षाच आहे. येस. सो जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने श्रोते हो, आशा करतो की हा संवाद तुम्हाला नक्कीच आवडला असेल. त्यामुळे येणारी 15-20 पुस्तकं आता आम्हीच वाट बघू कधी येतात आणि आम्ही ती कधी वाचू. तुम्ही जसं तुमचं कुतूहल जागं ठेवून लेखनाचा प्रवास करता आहात, तुमच्यामुळे करोडोंची कुतूहल जागी होत आहेत, ती तशीच जागी होत राहोत. आणि श्रोते हो, पुस्तक आपल्याला काय देतं हा विचार आपण जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने जनरली करतो. म्हणजे मुलाखतीचा सुद्धा पहिला किंवा मुख्य प्रश्न तोच असतो की बाबा पुस्तक का वाचावं. तर त्या सगळ्याचं सविस्तरच उत्तर मला वाटतं आपल्याला या संवादामध्ये मिळालंय. त्यामुळे आपण सगळेच जण पुस्तकं वाचत राहूया आणि कुणाला लिहिता येत असतील तर त्यांनी लिहित सुद्धा राहूया. श्रोते हो, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ आपण ऐकत आहात आणि आज अच्युत गोडबोले सरांशी इतका छान दिलखुलास संवाद आपल्याला साधता आलाय.
या संवादामध्ये आम्ही इथेच थांबणार आहोत. मी माधुरी, माझ्याबरोबर विराज आणि आमच्यासोबत अच्युत गोडबोले सर, तिघेही आपला इथेच निरोप घेतो आहोत, हे सांगून की तुम्ही वाचत राहा आणि आम्ही म्हणजे सर लिहित राहतील. धन्यवाद. धन्यवाद.